पत्नीने शरीर संबंध करण्याची इच्छा केली व्यक्त, मग नवऱ्याने बायकोचा काटा काढला. अलीकडचा काळ खरोखरच विचित्र बनला आहे. वासनेची अनेक विकृत रूपं सहजपणे दिसू लागली आहेत. स्त्री पुरुषातील प्रणय ही एक नैसर्गिक भावना आहे. प्रजोत्पादनासाठी ते एक कर्म मानले जाते. त्यासाठी विवाहसंस्था अस्तित्वात आहे. पण अलीकडे या पवित्र भावनेपेक्षा जास्त विकृतीकडेच लोकांचा कल वाढत आहे. समलिंगी संबंध, तृतीयपंथीयांशी संबंध हे तर सहजपणे होताना दिसत आहे. त्यामुळे विवाहसंस्थेला मोठे हादरे बसत आहेत. सांगली जिल्ह्यात एका तरुणाने पत्नीची अनैतिक संबंधाच्या संशयातून हत्या केली. पण नंतर उघड झाले की त्याचे एका तृतीयपंथीयाशी संबंध होते. त्यास विरोध केल्यानेच त्याने पत्नीचा जीव घेतला. केवळ तृतीयपंथीयातून मिळणाऱ्या शरीरसुखासाठी त्याने पत्नीची हत्या केली, संसार मोडला आणि आपल्या चिमुकल्या मुलाला अनाथ केले. ही घटना मन सुन्न करणारी आहे. विटा शहरातील सुतारकी मळ्यातील ते भाड्याचे घर. लोक त्या घराकडे पाहतात तेव्हा त्यांना भयान शांतता वाटते. या घटनेला 10 दिवस उलटून गेले आहेत, तरीही ते भयकारी कृत्य करणारा अजूनही कोणाच्याही नजरेस पडलेला नाही. घरात डोकावून पाहिलं की भिंतीवर रक्ताचे सुकलेले डाग दिसून येतात. फरशीवर रक्ताचं थारोळं कोरडं पडलेलं आहे. एक शोकमग्न वातावरण घरात दिसून येतं. याच घरात तिने संसार थाटला होता. डोळ्यात सुखी संसाराची स्वप्न घेऊन प्रेमाखातर तिने त्याच्याशी लग्न केलं खरं. पण थोड्याच दिवसांत तिला त्याचं खरं रूप दिसून आलं. ज्याच्यावरती जीव ओवाळून टाकायला तयार होती त्यानेच तिचा जीव घेतला, तो केवळ शारीरिक सुखासाठी. तेही ती द्यायला तयार होती, पण त्याला तिच्याकडून ते नकोच होते. हल्ली तो एका तृतीयपंथीयाबरोबर फिरत होता. त्याच्या समवेतच रात्र घालवत होता हे तिला समजून आलं तेव्हा ती त्याच्याशी भांडू लागली. माझ्याकडून काय कमी पडतं की काय तुला, असे म्हणताच त्याने तिच्याच चारित्र्यावर संशय घेतला. ती मनातून हादरली. काय आपण ऐकतो आहोत, पुढं आपलं कसं होणार, या विचारानेच ती सुन्न झाली. पण डोळ्यासमोर 3 वर्षाच्या मुलाचा चेहरा येताच तिने स्वतःला सावरले. आपला संसार रेटू लागली. पण हेही नियतीला बघवले नाही. अखेर अविनाशने डाव साधलाच. श्रद्धाचा त्याने खून केला, तेही तिच्या चारित्र्यावर संशय ठेवूनच. तिचा पोर मात्र अनाथ झाला. ही दुर्दैवी घटना घडली विटा शहरात. गॅस एजन्सीवर ड्रायव्हर म्हणून अविनाश लोटके हा काम करत होता. त्याचे विट्यातीलच श्रद्धा नामक तरुणीवर प्रेम जडले होते. प्रेमाच्या आणाभाका झाल्या. एकमेकांना वचने दिली आणि त्या दोघांनी 4-5 वर्षांपूर्वी लग्न केले. लग्नानंतर अविनाश श्रद्धा हे सुतारकीमळा परिसरात भाड्याच्या घरात राहत होते. त्यांना एक मुलगाही झाला. मुलाच्या जन्मानंतर मात्र अविनाशला पत्नीविषयीचे आकर्षण कमी होऊ लागले. तो आता तृतीयपंथीयाशी संबंध ठेवू लागला. शय्यासोबतीसाठी आता त्याला तो तृतीयपंथीया हवा असायचा. यावरून अविनाश आणि श्रद्धामध्ये वाद होऊ लागले. आपली बायको आपल्याशी या कारणावरून वाद घालते म्हटल्यावर त्याने नवीन हत्यार बाहेर काढले. आता तो श्रद्धावर संशय घेऊ लागला. यातून तो आपले अनैतिक कृत्य झाकून ठेवण्याचा प्रयत्न करत होता. सोमवार दिनांक 13 एप्रिल 2026 रोजीचा तो दिवस. त्या दिवशी श्रद्धा आणि अविनाश विटा शहरातील यात्रा पाहण्यासाठी मुलांसमवेत गेले होते. यात्रेमध्ये फिरून झाल्यावर ते घरी आले. रात्र झाली होती. खरे तर अविनाश हा तृतीयपंथीयाच्या नादाला लागल्यापासून श्रद्धाला शरीरसुख देत नव्हता. त्या दिवशी अविनाशने आनंदाने आपणास फिरावयास नेले आहे, त्याचा मठ चांगला आहे हे पाहून तिने शरीरसुखाची इच्छा व्यक्त केली. तेव्हा अविनाशने तुझे बाहेर अनैतिक संबंध आहेत असे म्हणत तिच्याशी वाद घातला. यातून दोघांमध्ये वाद सुरू झाला. या वादात अविनाशने श्रद्धाच्या डोक्यात घणाघाती घाव घातले. श्रद्धा रक्ताच्या थारोळ्यात पडली. ती मरण पावली होती. रात्रीच्या प्रहरात ही घटना घडल्याने आजूबाजूच्या कुणालाही याची कल्पना आलीच नाही. त्यानंतर पहाटे 4 वाजता अविनाश हा आपला मुलगा यथार्थ याला घेऊन मित्राच्या घरी गेला. तेव्हा तो त्याला म्हणाला, श्रद्धा कोठेतरी निघून गेली आहे, तिला शोधायला मी जातो, तोपर्यंत यथार्थ तुझ्या घरी राहू दे, असे म्हणत अविनाश तिथून पसार झाला. त्या दिवशी अविनाश घरी आलाच नाही. एव्हाना या मित्राने याची माहिती अविनाशच्या घरी दिली. अनायासे श्रद्धाच्या घरी ही माहिती समजली होती. अविनाश आणि श्रद्धाचे नातेलग दोघांना फोन लावून संपर्क करण्याचा प्रयत्न करू लागले, पण फोनवर संपर्क होत नव्हता. शेवटी श्रद्धाची मावशी दीपाली साठे या ते दोघे राहत असलेल्या भाडोत्री खोलीत गेल्या. तेव्हा श्रद्धा ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. हे पाहून त्या घाबरून गेल्या. त्यांनी याची माहिती आपली मुलगी, जावई आणि नातेवाईकांना या घटनेची माहिती विटा पोलीस ठाण्याला कळवली. ही माहिती मिळताच उपाधीक्षक विपुल पाटील, पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे आणि इतर पोलीस पथक घटनास्थळी आले. पंचनाम्याचे सोपस्कार पार पाडत मृतदेह विच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवून दिला. विटा पोलीस ठाण्यात श्रद्धा लोटके खून प्रकरणी दीपाली शशिकांत साठे यांनी फिर्याद दिली.
गुन्हा रजिस्टर नंबर Y2026, भारतीय न्यायसंहिता कलम 103(1), अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 32(V) नुसार संशयित अविनाश तुकाराम लोटके यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. तो अजूनही पोलिसांच्या हाती सापडला नव्हता. अविनाश तुकाराम लोटके फरार असल्याने त्याच्या शोधासाठी पथके रवाना झाली आहेत. या खून प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर यांच्या मार्गदर्शनाखाली विटा उपाधीक्षक विपुल पाटील, पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे व इतर सहकारी आरोपीचा शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे.